बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. गेल्या 2-3 दिवसांपासून किंबहुना आठवड्याभरापासून ज्यावेळेस तुम्ही अनेक मीडियांवरचे मुंबईचे विशेषतः कौल पाहत असाल, कारण सध्या सर्वच मीडियाचे प्रतिनिधी रस्त्यांवर फिरतायत आणि मुंबईकरांचा चालता बोलता कौल घेतायत. मी तो काही कौल तुम्हाला इथे दाखवणार नाही, पण तुम्ही पाहिला असाल अनेक, मग त्याच्यात BBC असेल, मुंबई तक असेल, TV9 असेल, ABP माझा असेल, साम असेल, जय महाराष्ट्र न्यूज असेल, अनेक मराठी माध्यम असतील, हिंदी माध्यम असतील, कारण आजकाल सारी हिंदी माध्यमं महाराष्ट्रात तळ ठोकून बसलेली आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही माझ्याही काही हिंदी डिबेट पाहिल्या असतील. कालच्या डिबेटमध्ये तर कहरच झाला. माझं नाव अनिश असल्यामुळे बऱ्याच जणांना अनिश की अनिस हा संभ्रम होतो आणि त्यातून मला मिया आणि जनाब बोललं जातं. मग त्यांना मराठा बाणा दाखवायला लागतो आणि तो आपण बरोबर यथेच्छ दाखवतो. विषय जाती धर्माचा पंथाचा नाही, पण विषय ज्या प्रकारे नावावरून तुम्ही जे राजकारण करण्याचा आणि डिबेटमध्येही करण्याचा प्रयत्न करता, त्याच्यावर तुम्हाला तो मराठा बाणा दाखवावाच लागतो. असो, यांच्या भाषेतच उत्तर देणं हे गरजेचं असतं. पण राजकारणाचा स्तर पाहा ना किती खाली गेलाय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये दणका बसल्यानंतर लोकसभेच्या नंतर आता काय करायचं? 42 वरचा किंवा 23 वरचा भाजप 9 वर आला, 42 वरचा NDA 15 वर आला. त्यावेळेस काही ना काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी आणली गेली लाडकी बहीण. म्हणजे अनेक जण विनोदाने म्हणतात, मतांसाठी आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. आता ही लाडकी बहीण, टोल माफीचं तर एक हास्यास्पद गोष्ट आहे. आचारसंहिता लागायच्या काही तास अगोदर टोल माफी झाली आणि त्यानंतर आचारसंहिता लागली. म्हणजे कसं माहीत पडलेलं असतं पहा ना, कसं की इलेक्शन कमिशन आधी यांच्या कानामध्ये जाऊन सांगतं आचारसंहिता लागते, 5-10 मिनिटात काय घ्यायचे ते निर्णय घेऊन टाक. टोल माफी लागली. टोल माफी कुठे? मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर. आणि ह्या टोल माफीच्या जाहिराती कुठे गेलेल्या आहेत? संबंध महाराष्ट्रभर. महाराष्ट्रात ही जाहिरात कशी केली जाते यांचं डोकं पहा किती आहे. मुंबईमध्ये विना टोल प्रवेश, मुंबईमध्ये प्रवेश झाला सुकर, मुंबईमध्ये विना टोल. म्हणजे सारा महाराष्ट्र मुंबईतच पळत असतो असं यांना दाखवायचं. चला, केल्या जाहिराती. 5 मिनिटं अगोदर, म्हणजे आचारसंहिता लागायच्या 5 मिनिटं अगोदर केलेल्या गोष्टींवर मागच्या 2.5-3 वर्षात तुम्ही काय केलंय ते नाही सांगता आलं, पण मागच्या 5 मिनिटात तुम्ही काय केलं ते सांगायचं. कारण लोकांचं कसं असतं, आपण विसरतो, गोष्टींना विसरतो. कोविडच्या काळातलं आपल्याला लक्षात राहणार नाही की आपल्या बाबतीत कशी सापत्न वागणूक झाली होती. अगदी ऑक्सिजन आपल्याला दिला जात नव्हता केंद्राकडनं, अगदी रेमडेसिवीर, साधं काय आपल्याला सॅनिटायझेशन मिळत नव्हतं. ते सॅनिटायझर असतं ना हात धुण्यासाठी किंवा हात पुसण्यासाठी. मास्कच्या किमती महाराष्ट्रात काय होत्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला कदाचित लक्षात राहणार. महाराष्ट्राला मिळालेले ICUचे मशीन हे सुद्धा बिघाडवाले मशीन होते. सगळे खराब झालेले मशीन महाराष्ट्राला पाठवले. महाराष्ट्राचा हक्काचा GST हा केंद्र देतच नव्हतं. त्यानंतर वॅक्सिन्स जगभरातल्या इतर गरीब देशांना फुकट वाटायचे, तिथे नाव करण्यासाठी, म्हणजे जगामध्ये राष्ट्रीय प्रतिमा तयार करण्यासाठी स्वतःची, आणि महाराष्ट्राला मात्र वॅक्सिन्स मिळत नव्हत्या. तुम्ही ते कोविनचं पोर्टल ज्यावेळेस तुम्ही ओपन करत असाल, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लाल 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 स्पॉट दिसत असतील. आठवा जरा, कधीही उघडा, सकाळ संध्याकाळ कधीही उघडा. अगदी पैसे देऊन सुद्धा वॅक्सिन्स मिळत नव्हत्या महाराष्ट्राला. ही महाराष्ट्राच्या बाबतीत सापत्न वागणूक होती. त्याचबरोबरीने विचार करा, ज्या वेळेस हे सरकार ज्यावेळेस महाराष्ट्रातलं आपण उलथवलं, सगळ्यात पहिला निर्णय ह्यांनी काय घेतला? काळजीवाहू सरकार ज्यावेळेस फडणवीसाचं होतं, 40,000 कोटींचा सारा निधी यांनी केंद्राला वळता केला होता. आठवत असेल तुम्हाला. तेच महाराष्ट्रात ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार आलं होतं, त्या सरकारने रायगडासाठी निधी मंजूर केला होता आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निधी मंजूर केला होता. बिनशर्त कर्जमाफी केली होती शेतकऱ्यांची. यांच्या काळामध्ये तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का, TV आहे का, स्कूटर आहे का, किंवा घरामध्ये तुमच्या वस्तू काय काय आहेत, या सगळ्यावर कर्जमाफीचे अर्ज एक्सेप्ट किंवा रिजेक्ट होत होते. पण आपली कर्जमाफी बिनशर्त होती. त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. प्रत्येक मृत व्यक्तीच्या, म्हणजे कोविडमध्ये मृत पडलेल्या प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये थेट 50,000 रुपये आपण क्रेडिट केले होते. थेट 50,000. ज्या काळात महाराष्ट्राचा अर्थगाडा हा ठप्प झाला होता, जगभराचा अर्थगाडा ठप्प झाला होता, त्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आली होती, ज्यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळणार होते. आज ते सारे रोजगार ह्यांनी बाहेरच्या राज्यांमध्ये, आणि काही रोजगार तर महाराष्ट्र नाही तर देशच सोडून निघून गेलेले आहेत. कित्येक रोजगार आहेत. या सर्व गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवायला हवं, आणि या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाही. पण 5 मिनिटापूर्वी केलेली कर्जमाफी, माफ करा, टोल माफी असेल, या साऱ्या गोष्टी मात्र आपण त्या गोष्टींना आपल्या ध्यानात ठेवून मतदान करत असतो. विचार करा, अगदी 10 रुपयाची शिवभोजन थाळी 5 रुपयांवर आणली कोविड काळामध्ये, अगदी भरपेट जेवण. त्यानंतर ती 5 रुपयाची शिवभोजन थाळी आपण 0 रुपयांवर आणली. जवळपास 1 रुपया किलो, 2 रुपये किलोचं धान्य आपण त्यानंतर फ्री द्यायचा प्रयत्न केला, टोटल, म्हणजे कुठलाही रक्कम न घेता.
अनेक गोष्टी महाराष्ट्र शासनाने करण्याचा प्रयत्न त्या काळात केला. बरं, हा आपलं आपलं दुर्दैव म्हणावे की महाराष्ट्राचं सुदैव म्हणावं मला हे माहिती नाही, पण आपला संबंध 2.5 वर्षाचा काळ हा कोविडमध्ये गेला होता, हे तुम्हाला चांगलंच आठवायला हवं. जसा हा आजारी पडलेला महाराष्ट्र नीट झाला तसा ह्यांनी हा गद्दारीचा डाव आखला. म्हणजे आजारी महाराष्ट्राला हातात कोण घेणार, कशासाठी आजारी महाराष्ट्र हातात घेऊन आपले हात पोळून घ्यायचे आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख करून घेतील. बरं, ह्या सगळ्या काळामध्ये त्यांना स्वतःला जवळपास 2 वेळा कोविड झाला, त्यांच्या मणक्याचं ऑपरेशन झालं, अनेक जीव घेणं त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या. अशा काळामध्ये ह्यांनी गद्दारी केली. यांच्याकडे ज्यावेळेस पक्ष सोपवला गेला होता शिवसेनेचा पक्ष, कारण हे आजारी होते, त्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल गटप्रमुख पाहायला गेलं तर आदित्य साहेबांना गटप्रमुख केलं जाऊ शकलं असतं, पण गटप्रमुखपदी नेमणूक स्वतः एकनाथ शिंदेची करणारे स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख होते. विचार करा, गटप्रमुख केल्यानंतर हे अशा प्रकारचा गद्दारीचा डाव आखला गेला आणि कागदोपत्री हे घट्ट झाले तिथे, आणि कागदोपत्री स्वतःला प्रूफ करण्यामध्ये तिथे यशस्वी झाले. त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र कधी विसरणार नाही आणि आम्ही त्या विसरू देणार नाही. आज लाडकी बहीण आणि टोल माफी या 2 विषयांच्या व्यतिरिक्त हे काय कामं सांगतात तुम्हाला मी सांगतो. एक कोस्टल रोडचं काम सांगतात, जो शिवसेनेचा प्रोजेक्ट तुम्ही आलात आणि डायरेक्ट उद्घाटन केलं. तुमच्या सरकारच्या काळात त्याचं काम झालं नाही, ते संबंध काम महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या सरकारच्या काळात झालं होतं, ज्याचं तुम्ही उद्घाटन केलात, कोस्टल रोड. त्यानंतर अटल सेतू, त्याचं नाव फक्त तुम्ही अटल सेतू ठेवलात, पण तो संबंध जो न्हावाशेवा शिवडी हा जो ब्रिज आहे हा संपूर्ण ब्रिज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या काळात, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झाला, जो ड्रीम प्रोजेक्ट होता शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा. तुम्ही कित्येकदा तर हे बँड्रावर्ली सीलिंग जो काँग्रेसच्या काळातला ब्रिज आहे तोही आम्हीच बांधला असं म्हणून सांगायला लागलेले आहे. असो, पण ज्या म्हणजे अगदी समृद्धी महामार्ग असेल, हा समृद्धी महामार्ग संपूर्णपणे महाविकास आघाडीच्या काळात, कोविडच्या काळात त्याची 1 रुपयाचा त्याचा निधी कमी पडू दिला नाही. आणि जो हे गाजावाजा करतात की मेट्रोचं काम स्लो झालं, तर मेट्रोचं काम अहोरात्र चालू होतं. फक्त आरेचं कार्डशेड आरेच्या जंगलामध्ये न होता ते बाहेर खोल्यामध्ये आणावं, कारण आरेच्या जंगलामध्ये जवळपास 1400 झाडांची कत्तल होणार होती. हे एकमेव कारण असताना ह्यांनी गाजावाजा केला, मेट्रोचं काम थांबवलं. आज ती झाडं कत्तल झाल्यानंतर कित्येक बिल्डरांच्या घशात तिथली डिफॉरेस्टेशन झालेली जागा तुम्ही घातलीत, आणि हा तुमचा डाव होता हे मात्र कुणाला कळूच शकलं नाही. अनेक गोष्टी आहेत, पण आज हे 1,500 रुपये आणि हे टोल माफी ही पचली नाही. आता ह्याच्याही नंतर म्हणजे महाविकास आघाडीने संपूर्णपणे यांची टोल माफी किंवा 1500 रुपयाची लाडकी बहीण ही फेल ठरवल्यानंतर यांना काहीतरी नवीन हवं होतं, त्यामुळे कटेंगे बटेंगे पर्यंत हे पोहोचले. स्वतः योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात पोहोचले. योगी आदित्यनाथांच्या मला वाटतं 8-10 सभा झाल्या उत्तर प्रदेशच्या. खरं तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कारण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडेही भारतीय जनता पक्षाला हाबाडा बसलेला आहे. जी व्यक्ती स्वतःच्या राज्यात अयशस्वी ठरली त्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये आणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचार करून घेतात, आणि या योगी आदित्यनाथाने सुरुवात केली आहे कटेंगे तो बटेंगे. कापणार कोण, बाटणार कोण हे यांना देखील माहिती नाही. आज म्हणतायत की कटेंगे बटेंगे ही आपण देशवासियांना केलेली घोषणा आहे, ही काही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही. बघा, स्वतःच्या घोषणेच्या बाजूने देखील हे बोलू शकत नाहीत. जर तुम्ही दिलसे बोलू शकत नाही तर कशाला अशा घोषणा ठोकता, कारण कित्येक तुमच्या नेत्यांनी तुमचा स्वतःचा सेल्फ गोल झालेला आहे, म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड हाणलेली आहे. हे स्वतः तुमच्या अशोक चव्हाणांनी सांगितलं. कित्येक नेत्यांनी भर सभांमध्ये सांगितले कटेंगे बटेंगेची नारे महाराष्ट्रात चालणार नाही. त्यानंतर एक रहेंगे तो सेफ रहेंगे. मग काल राहुल गांधींनी सुद्धा एक पोस्टर दाखवलं अडाणी आणि मोदींचं, तुम्ही एक असाल तर तुम्ही सेफ असाल. बघा कशा प्रकारे ह्याचे वेगवेगळे अँगल आहेत, पहलू म्हणतात त्याला आपण, एक दूरदृष्टी कशी असते. अशा प्रकारचा पोस्टर दाखवल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये हे चित्र स्पष्ट गेलं की ह्या अडाणीच्या घशामध्ये कित्येक उद्योगधंदे घातले गेले. 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस भाजपा सत्तेत येण्यापूर्वी अडाणी कितव्या नंबरला होते जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये, आज 10 वर्षानंतर ह्या मोदींच्या मित्राचा कसा विकास झाला आणि कितव्या नंबरला आले, हा विकास देखील सांगितला पाहिजे. इथे विकासाला विरोध नाही, इथे डेव्हलपमेंटला विरोध नाही, इथे विरोध आहे तर तो कुणातरी राजकारण्याच्या मित्राचा विकास होतोय आणि तुमच्या आमच्या पैशाच्या जीवावर होतो हा विकास, त्याला मात्र आमचा विरोध कायम होता. आमचा धारावी विकासाला विरोध नाही, धारावी विकास झाला पाहिजे, पण आपल्या मुंबईकरांच्या हक्काचा पैसा घेऊन, मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनी घेऊन तुम्ही अडाणीच्या घशात घालाल आणि तेवढीच जागा जर तुम्ही धारावीकरांना देत असाल तर उपयोग तो काय. विचार करा, 1500 एकरची जागा, त्याहीपेक्षा जास्त एकरची जागा अडाणीच्या घशात घातलेली गेली आहे. अगदी रेल्वेची जागा त्याच्यामध्ये आहे. स्वतः धारावीचं
ज्यावेळेस धारावी सपाट केली जाईल तिथे ती जागा तयार होईल, ती जागा अशा करून जवळपास 1500-1600 एकरची जागा मुंबईतली भरवस्तीतली जागा ह्यांच्या घशात घातली जाईल आणि धारावी उभी केली जाणार 400-500 एकरवरच. मग ही बाकीची 1000 एकर जमीन कशासाठी यांच्या घशात घातली गेली? बरं, ह्यांच्या उद्योजकांचं काय म्हणणं आहे की धारावी बहुतेक 90% जवळपास बेकायदेशीर आहे, मग त्यांचं पुनर्वसन कसं करायचं? त्यांचं पुनर्वसन झालं नाही तर मग धारावी पुनर्विकास होऊच शकत नाही. मग त्यांच्यासाठी एक वेगळी लँड आम्हाला द्या, तिथे आम्ही त्यांचं पुनर्वसन करतो. आणि मग जर 90% लोकांसाठी तुम्हाला वेगळी लँड हवी आहे तर मग ही 1500 एकर काही 10% लोकांसाठी घेतलीत का? या अनेक गोष्टी आहेत. बरं, टीडीआरचा प्रश्न वेगळा आहे, धारावी मधला FSIचा प्रश्न वेगळा आहे. आज तुम्ही कमी दराने यांना जर टीडीआर देऊ केला असेल आणि आज इतर बिल्डर्सला जर टीडीआर विकत घ्यायचा असेल तर तो अडाणी समूहाकडनंच घ्यायचा आणि त्यांच्या हव्या त्या किमतीला घ्यायचा. म्हणजे तुम्ही इतर विकासकांना संपवण्याचंच एक उद्दिष्ट समोर आहे का या सरकारचं? अशा अनेक गोष्टी आहेत. टेक्निकली पाहायला गेलं तर आदित्य साहेबांच्या धारावी विषयीच्या तुम्ही बातम्यांमधल्या क्लिप पाहू शकता, ते स्पष्टपणे त्याची टेक्निकॅलिटी सांगू शकतात. अनेक गोष्टी आहेत. पण आज कटेंगे बटेंगेवर शेवटी जिथे भारतीय जनता पक्षाला बोलण्यासाठी काहीच उरत नाही तिथे भारतीय जनता पक्ष कटेंगे आणि बटेंगेवर येतो. हे त्यांचा हुकुमी कार्ड आहे, त्याला काय म्हणतात, हुकुमी एक्का आहे त्यांचा. हा एक्का काढला की अगदी शॉर्ट टायमिंग मध्ये मतांचं पोलरायझेशन करायचं, ध्रुवीकरण करायचं, जेणेकरून काय शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये मतदान जितकं फिरवता येईल तितकं फिरवायचं. आज तुम्ही पहा, अनेक मौलवींचे व्हिडिओ व्हायरल केले जातात, कशा प्रकारे पाठिंबा दिला जातो, जिथे ते स्वतः मौलवी म्हणत असतात की हे आम्ही असं काहीच म्हटलेलं नाही. बरं, मग असं असेल तर तशा मौलवींवर कारवाई करणार का तुम्ही? तर तेही तुम्ही करणार नाही, कारण तुमच्याकडे कायदेशीर तसा कुठलाही अधिकारच नाही. आज तुम्ही मला सांगा, तुम्ही त्यांना कटेंगे बटेंगे म्हणायचं, ही तुमची ऍक्शन जर असेल तर मग त्यांच्याकडनं रिॲक्शन येणार नाही. जर तुमच्या ह्या अशा ऍक्शनला घाबरून त्यांनी अशा प्रकारच्या जर रिॲक्शन दिल्या भविष्यामध्ये, तर मग ह्याच्यासाठी जबाबदार कोण? ऍक्शनवर रिॲक्शन येते कधीही, पण ती ऍक्शन सर्वात प्रथम कुठून सुरू होते याचा देखील विचार झाला पाहिजे. आज मुस्लिम समाज असेल, आज ख्रिश्चन समाज असेल, आज जैन समाज असेल, पारशी समाज असेल, आज साराच्या सारा समाज महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व म्हणजे अगदी तळागाळातल्या जातींपासून सर्वच्या सर्व पंथ, छोट्यात छोट्यापासून मोठ्यात मोठ्यांपर्यंत संख्येने जे कोणी असेल सारेच्या सारे महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कमपणे उभे राहत आहेत. याचं कारण तुम्हाला लक्षात आलं, कारण आज या देशाचं कॉन्स्टिट्यूशन खरंच धोक्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची धर्मांध जात्यांध शक्ती वाढू द्यायची नाही, जिचा धर्माशी काहीच संबंध नाही. हिंदू धर्माचा उत्कर्ष व्हावा ही यांचं कारण नाही, तर हिंदू धर्माच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या नावाखाली माथी भडकवत राहायची आणि यांच्या मतांचं राजकारण साध्य करायचं. तसं जर असेल तर तुम्ही मला सांगा ना, छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालता आज सरदार पटलांचं स्मारक बनून रेडी होतं. सरदार पटलांचं स्मारक जवळपास मला वाटतं जवळपास 6-7 वर्ष झाली असतील बनून. त्याच्या अगोदर जलपूजन झालेलं छत्रपती शिवरायांचं 3300 कोटींचं स्मारक आजही हिंद महासागरात किंवा माफ करा अरबी महासागरात आजही उभं नाही. याचं कारण काय? हे तुमचं छत्रपती शिवरायांविषयीचं प्रेम आहे का? अनेक गोष्टी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आजही वाट पाहते पूर्णत्वाची, पण या सगळ्या गोष्टी होणार नाही. कारण ह्या गोष्टी जर पूर्ण झाल्या, तर राजकारण कशाशी करणार? लक्षात घ्या, 370चं गाजर दाखवलं जाईल, राम मंदिराचं गाजर दाखवलं जाईल, भगवान श्रीरामांचं मंदिर व्हावं, पण भगवान श्रीरामांचं मंदिर हे पूर्ण व्हावं. अर्धवट गळक्या इमारतीमध्ये आपण भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली, देवाला सुद्धा जवळपास तुम्ही गळक्या घरामध्ये बसवायचं काम केलं आणि असा काही गाजावाजा केला की जणू काही प्रधानमंत्री आवास योजनेत आपण जवळपास राम मंदिर बांधलंय. अशा प्रकारचा हा एक देखावा तयार केलात आपण. कलम 370 वर आपण बोलता, कलम 370चा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध काय? 370 हटल्यानंतर त्याचा संबंध खरं तर तिथल्या काश्मीरी पंडितांशी यायला हवा होता. आज किती काश्मीरी पंडित पुन्हा काश्मीरामध्ये जाऊ शकले किंवा पुन्हा आपल्या स्वगृही परतू शकले कलम 370 हटल्यानंतर? तर काहीच नाही फरक. मग जर सर्वसामान्यांच्या तिकडच्या आयुष्यात काही फरक पडू शकत नाही, तर इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बाबतीत 370 काही करणार आहे का? आज हमी भाव आहे का शेतकऱ्यांच्या सोयाबीनला? हमी भाव सोडा, कडता त्याचा किती मारला जातो सांगा? प्रत्येक गोणी मागे जवळपास 3, 4, 5 किलोचा कडता मारला जातो. त्याची क्वालिटी ठरवली जाते, हे खराब हे चांगलं. त्यानंतर तुम्ही विचार करा, त्या 370चा आपल्या सर्वसामान्यांच्या रोजगारावर, नोकऱ्यांवर काही फरक पडणार आहे का? तर नाही पडणार. साधा विचार करा, 1,500 रुपये तुम्हाला आम्हाला दिले जातात. धनंजय महाडिकासारखा खासदार महिलांच्या बाबतीत वाईट शब्द काढतो, ह्यांचे फोटो काढा, ह्यांना आपण बघून घेऊ, यांचा आपण व्यवस्थित बंदोबस्त लावू वगैरे वगैरे शब्द म्हणणारे यांनी काय यांच्या आज्या पंजाच्या जमिनी विकल्यात का?
एकनाथ शिंदेने स्वतःच्या गावची, त्या कुठल्या साताऱ्यात त्याच्या गावची जमीन विकली का? तिकडचं घर विकलं का हे 1500 देण्यासाठी? किंवा देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रेशीम बागेतला आपला किंवा नागपूरचा आपला बंगला विकला का? म्हणजे ह्या गोष्टी विचार करा तुम्ही. फडणवीसांनी जर आपला बंगला विकला नसेल, एकनाथ शिंदेने आपलं घर विकलं नसेल, किंवा अजित पवारांनी आपलं घर विकलं नसेल, किंवा जमिनी विकल्या नसतील हे सगळं देण्यासाठी, तर हा पैसा कुठून आला? मग हा तुमचा आमचा पैसा, हा महाराष्ट्र शासनाचा पैसा. आज काय तुम्हाला सांगतो, एक साधं उदाहरण घ्या, याच्यावर मी माझं आजचं विश्लेषण संपवतोय. पण 10 रुपयांचं समजा या महाराष्ट्राचं बजेट आपण ठरवलेलं आहे. आज 10 रुपयांमधले 50 पैसे आपण योजनांवर खर्च करतो आणि बाकीचे 9.5 रुपये संबंध महाराष्ट्राच्या इतर विषयांवर, इतर समस्यांवर, पायाभूत सुविधांवर समजा आपण खर्च करतोय. आज 50 पैशाचं लिमिट तुम्ही जवळपास 4.5 रुपयांवर आणून ठेवलात. 10 रुपये हा तुमचा इन्कम सोर्स किंवा 10 रुपयाचं उत्पादन तुमचं तेवढंच आहे. म्हणजे 10 रुपयाची तुम्ही 11 रुपये कशी होणार याची तुम्ही काही सोय केलेली नाही. पण आठाण्याचं एक्सपेंडिचर तुमचं होतं योजनांवरचं, ते तुम्ही 4.5 रुपयांवर आणलात. म्हणजे या सगळ्या योजना आणून तुमच्या आता 4.5 रुपये लागणार आहे तुम्हाला सर्वांच्या खात्यावर पैसे टाकायला. मग काय होणार? उरले किती? 5.5 रुपये. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवर तुम्ही 5.5 रुपये खर्ची घालणार. आधी तो पैसा तुम्ही जवळपास 9.5 रुपयाचा खर्ची घालत होते, आता 5.5 रुपयांचा तुम्ही खर्ची घालणार. म्हणजे एकंदरीत महाराष्ट्राचा इतर विभागांचा जो विकास आहे तो कुठेतरी खुंटणार आहे, तो योजनांमध्ये जाणार आहे. माझं उत्पादन मी 10 रुपयाचं 20 रुपये करून मी इथे 4.5 रुपये जर देणार असेल तर मी एक वेळ समजू शकलो असतो. पण माझं उत्पन्न 10चं 10च आहे, 10चं 10.25 रुपये सुद्धा होणार नसेल आणि मग मी तरी 4.5 रुपये देणार असेल तर महाराष्ट्राचा पायाभूत विकास अजूनही झालेला नाही. आपण विकसनशील म्हणण्या इतके देखील आपण मोठे नाही. मग आमचा विरोध ह्या गोष्टींना होता. त्याच्यासाठी काहीतरी ठोस तरतूद करायला हवी. त्याच्यासाठी महाराष्ट्राचं आर्थिक उत्पन्न वाढवायला हवं. या सगळ्या गोष्टी घेऊन पुढे जाऊन शिवसेना भविष्यामध्ये 3,000 रुपये किंवा महाविकास आघाडी 3,000 रुपये लाडक्या बहिणींना देईल. पण त्यासाठी हे 10 रुपयांचं हा जो महाराष्ट्राचा इन्कम सोर्स आहे तो जवळपास शिवसेना 15-20 रुपयांपर्यंत नेण्यासाठी कसा प्रयत्न होईल किंवा महाविकास आघाडी कसा प्रयत्न केला जाईल या दृष्टीने प्रयत्नशील असेल. असो, भरपूर काही तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण आज मतदानाच्या पूर्वसंध्येला आहोत. मतदारांनो आणि जागृत मतदारांनो, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा. तरुणांनो, तुम्ही या गोष्टींचा विचार करा. ज्यावेळेस 20 तारखेला आपण महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सणाला सामोरे झालो. होय, हा सण आहे लोकशाहीचा, महाराष्ट्राच्या विधानसभांचा हा सणच म्हणावा लागेल. पण ह्या सणामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ होऊ देऊ नका, कुणासाठीही विकले जाऊ नका, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि ज्यावेळेस जे कुठलं बटन आपण दाबाल ते बटन सत्याच्या मार्गाने असू द्या, ते बटन महाराष्ट्राच्या विकासाच्या मार्गाने असू द्या. ज्याही कुठल्या पक्षाचं आपण बटन दाबाल, मी म्हणणार नाही या पक्षाचं दाबा त्या पक्षाचं दाबा, जे कुठलं बटन तुम्ही दाबाल ते या महाराष्ट्राच्या भल्याच्या दिशेने असेल. हे जर तुमचं आतलं हृदय तुम्हाला म्हणालं ना तर तुम्ही नक्कीच ते बटन दाबा आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही कुठली बटन दाबाल. तुर्तास इतकंच बोलतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.